महाराष्ट्रातील या शहरातून पीएम किसानचा 18वा हप्ता वितरण होणार आहे। पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत। तर मित्रांनो, लक्षात ठेवा, सगळ्यांना या ठिकाणी पैसे मिळणार आहेत। पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये वितरण करण्यात येणार आहे या ठिकाणी। आणि याची जी वाटप आहे ते महाराष्ट्रातून होणार आहे। कोणत्या शहरातून होणार आहे हे देखील आपण जाणून घेऊया। आणि ज्यांनी या ठिकाणी ई-केवायसी नसेल केलं तर त्यांनी लवकर करून घ्या, कारण की त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत, त्यामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो। ई-केवायसी कोणत्या माध्यमातून केली जाते हे देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला योग्य ती या ठिकाणी माहिती मिळेल। तर बघूया आपण काय सांगतं शासन। या ठिकाणी आपण बघू शकता, पीएम किसान सन्मान निधी महाराष्ट्रातील या शहरातून पीएम किसानचा 18वा हप्ता वितरण होणार आहे। बघा, पीएम किसान योजना ही एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे। या योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये मिळतात, पण हे पैसे शेतकऱ्यांना एक रकमी मिळत नाहीत। म्हणजे लक्षात ठेवा, दर वर्षाला तुम्हाला 6,000 रुपये एकूण या ठिकाणी मिळतात, पण ते तुम्हाला एकत्र देत नाहीत। 2,000चा एक हप्ता याप्रमाणे पैशाचे वितरण केले जाते। म्हणजे प्रत्येक हप्त्यामध्ये तुम्हाला 2,000 रुपये मिळतात। तुम्ही लक्षात ठेवा, आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण 17 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत। म्हणजे आतापर्यंत 17 हप्ते पात्र जे शेतकरी असतील, पात्र जे लाभार्थी असतील, त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी वर्ग करण्यात आलेला आहे। आणि आता 18व्या हप्त्याची तारीख देखील सरकारने जाहीर केलेली आहे। तुम्ही बघू शकता, या ठिकाणी तारीख देखील सरकारने जाहीर केली आहे 18व्या हप्त्याची। तर बघूया, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर ही तारीख डिक्लेअर करण्यात आली असून लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। म्हणजे लवकरच तुमच्या अकाउंटमध्ये 2,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। सगळ्यांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे। ज्यांची पण ई-केवायसी नसेल तर त्यांनी ई-केवायसी करून घ्या। त्याचे काही माध्यम आहेत, तुम्ही 3-4 स्वरूपामध्ये ई-केवायसी करू शकता। कुठल्या मार्गाने ते मी तुम्हाला सांगणारच आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। यामुळे नवरात्रीच्या उत्सवाच्या काळात देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असे बोलले जात आहे। म्हणजे नवरात्रीमध्ये तुम्हाला खर्च करण्यासाठी या ठिकाणी हप्ता येईल। केव्हा मिळणार 18वा हप्ता? पीएम किसान अंतर्गत आतापर्यंत 17 हप्ते देण्यात आले असून मागील 17वा हप्ता 18 जून 2024ला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला होता। म्हणजे जो 17वा जो मागचा हप्ता आहे तो 18 जून 2024ला शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आला होता। दरम्यान या योजनेमधील पुढील 18व्या हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर 2024 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची माहिती पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर समोर आली आहे। म्हणजे लक्षात ठेवा, तुम्हाला या ठिकाणी 5 ऑक्टोबर म्हणजे येत्या पुढील काही दिवसामध्ये 5 ऑक्टोबरला तुमच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी पैसे वर्ग करण्यात येणार आहेत। जर तुमची ई-केवायसी नसेल तर तुम्ही लक्षात घेऊन या ठिकाणी ई-केवायसी करून घ्यावी। मिळालेल्या माहितीनुसार हा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी वाशिम येथे आयोजित एका शेतकरी कार्यक्रमाच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना देणार आहेत। म्हणजे वाशिमला एक कार्यक्रम होणार आहे शेतकऱ्यांचा, त्या शेतकऱ्यांच्या कार्यक्रमाद्वारे या ठिकाणी त्यांची वाटप या ठिकाणी करणार आहे। याद्वारे रुपये 20,000 कोटीची रक्कम 9.5 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाणार आहे। म्हणजे 9.5 कोटी लाभार्थी आहेत, त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी ही रक्कम पाठवण्यात येणार आहे। पुढील माहिती बघूया। पीएम किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता देय आहे, त्यामुळे तुमचे ई-केवायसी वेळेवर पूर्ण करा आणि सन्मान निधीचा लाभ घ्या। लक्षात ठेवा, ई-केवायसी करणे भरपूर गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी त्याचा लाभ मिळणार आहे। तर ई-केवायसी तुम्ही पूर्ण करूनच घ्या, असे आवाहन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। म्हणजे कृषी विभागाने सांगितलेले आहे की तुम्ही त्वरित ई-केवायसी करून घ्या। जर तुम्ही अजून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर तुम्ही पीएम किसान मोबाईल ॲपवर जाऊन फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी सुरू करू शकता। पीएम किसान मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअरवरही उपलब्ध आहे। म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरमध्ये सुद्धा या ठिकाणी पीएम किसान ॲप उपलब्ध आहे, तिथूनही तुम्ही ई-केवायसी करू शकता। तसेच शेतकरी बांधव CSC म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटरला जाऊन बायोमेट्रिक प्रणालीद्वारे शेतकरी ई-केवायसी करू शकतात। शिवाय
pmkisan.government.in या वेबसाईटवर देखील जाऊन शेतकरी OTPद्वारे KYC प्रक्रिया पूर्ण करता येईल अशी माहिती अधिकाऱ्याने दिलेली आहे. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, या ठिकाणी तुम्हाला KYC करणे भरपूर गरजेचे, तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी त्याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. PM किसान मोबाईल ॲपद्वारे सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता. प्ले स्टोअरवर ॲप उपलब्ध आहे. CSC सेंटरवरती सुद्धा तुम्ही जाऊन या ठिकाणी करू शकता. त्याचबरोबर तुम्ही जो pmkisan.government.in जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर OTP द्वारा सुद्धा या ठिकाणी KYC तुमची केली जाईल. आणि तुमची KYC झाली आहे की नाही झाली आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि कुठल्या जिल्ह्यातून महाराष्ट्राचा हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.